हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत किचन डेकोरेशन आयडियाज पुराणी जार्स. तर चला सुरू करूया. ह्या जार्सकडे खूप वेळ बघितल्यानंतर आणि खूप सारा रिसर्च केल्यानंतर मी माझ्या डोक्यात एक दोन डिझाईन फिट करून ठेवल्या. डिझाईन व्यवस्थित बसण्यासाठी जारवर आधी एक जेसूचा कोट मारते. व्यवस्थित सगळीकडून जारला कोट मारायचा आहे आणि मग त्यानंतर डिझाईन तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार एक कटिंग करून घ्यायचे आणि ह्या कटिंगच्या भोवतीने तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलरने आउटलाईन करून घ्यायची आहे. माझा सिमेट्रीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि माझ्या कुठल्याच दोन डिझाईन सिमिलर येत नाही, त्यामुळे मी अशी कटिंग करून घेतली आहे. जर तुमची ड्रॉइंग चांगली असेल तर तुम्ही फ्री हँड ड्रॉइंग पण करू शकता. त्यानंतर जिथे जिथे गॅप आहे तिथे मी पूर्ण ब्लू कलर फिल करून घेतेय आणि त्यानंतर आपण त्याला आउटलाईन करून घेणार आहोत. तर या ठिकाणी माझी डिझाईन पूर्ण झालेली आहे फिल करून. आता मी त्याला आउटलाईन करतेय. आता जरी हे थोडंफार मेसी दिसत असेल तरीही तुम्हाला तुमच्या प्रोसेसवर ट्रस्ट करायचं आहे. डिझाईन पूर्ण झाल्यानंतर, जार आपला कंप्लीट झाल्यानंतर हे खूप सुंदर दिसणार आहे. याचा शेवटचा लुक पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी राहिलेले दोन्ही जारवर मी अशी फ्री हँड ड्रॉइंग काढून घेतली आहे. यावर व्हाईट कलरचा बेस देऊन मी जी डिझाईन आहे ती ब्लू कलरनेच फिल करणार आहे. तीनही जारचा बेस मी सारखाच म्हणजे येलो कलरचा घेतेय, ज्याने की तिघही एक युनिफॉर्म दिसतील आणि तिघांचाही एक सेट आहे असं वाटेल. जुन्या जार पासून नवीन DIY बनवणे ह्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे जारला व्यवस्थित धुणे. कारण थोडी जरी धूळ जारवर राहिली तर कलर कुठलाही बसणार नाही, तो म्हणेल मी नाही चिटकणार. त्यामुळे त्याला साबणाने, घासणीने, ब्रशने, निरम्याने जे काही असेल त्याने आधी स्वच्छ धुवून काढा आणि मगच तुमच्या DIY ला सुरुवात करा. फ्री हँड ड्रॉइंग काढताना हात आणि डोकं दोन्ही फ्री ठेवा, कारण जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन, जितकं जास्त टेक्निकली आपण डिझाईन काढायला जातो, माझ्या बाबतीत तरी असं होतं की ती डिझाईन नंतर बिघडून जातं. त्यामुळे तुम्ही जितकं डोकं शांत आणि फ्री ठेवाल तितकं ते डिझाईन छान येईल. तर हा आहे माझ्या जारचा फायनल लुक. कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट DIY मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.